नमस्कार मंडळी. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. आणि आज महालक्ष्मी तुमच्यासाठी कोणते दरवाजे उघडत आहेत ते बघूया. खूप महालक्ष्मींचा असा मेसेज आला. त्यांचा मेसेज होता की तुमच्यासाठी काही नवीन दरवाजे उघडले जात आहेत. तर ते दरवाजे असे कोणते आहेत जे तुम्हाला त्या दरवाजांमधून प्रवेश करायचा आहे. विपुलता आहे, अबंडन्सचे दरवाजे आहेत. मी तेच म्हणलं, महालक्ष्मी आणि अबंडन्स ते तर एकत्रच आहे, होय की नाही. तर महालक्ष्मी तुमच्यासाठी अबंडन्सचे दरवाजे उघडत आहेत आणि या अबंडन्सच्या दरवाजामधून तुम्हाला पुढं जायचं आहे. सुख समृद्धी, श्रीमंती आणि राजयोग तुमचा सुरू होतोय. कारण एक असा प्रवास तुमचा संपलेला आहे जो कष्टाचा होता. ज्या प्रवासामध्ये इतका त्रास तुम्हाला झाला किंवा संघर्ष झाला, तुम्हाला अशा काही घटना आयुष्यात झाल्या किंवा अशा काही लोकांनी तुम्हाला फसवलं असेल. सगळ्या अशा खूप गोष्टी तुमच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत असतील किंवा तुमच्या पैशाच्या बाबतीत असतील किंवा बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये खूप ब्लॉकेजेस तुम्हाला आले, अडचक्र ब्लॉक झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही संघर्ष केला, तुम्ही घट्ट पाय रोवून उभा राहिला, महालक्ष्मींवर विश्वास ठेवला तुम्ही आणि सगळ्या परिस्थितीवर, दगडांवर विश्वास ठेवला. तुम्ही पुढं चालत गेला. जो मार्ग तुम्हाला दाखवला गेला त्या मार्गावर तुम्ही पुढं चालत गेला. अध्यात्माच्या मार्गावर पुढे चालत गेला. नवीन रस्ते, नवीन शोध, नवीन शक्ती तुम्ही आत्मसात केली, तुम्ही घेतली. जे तुम्हाला दिलं गेलं ते तुम्ही घेतलं, विश्वास ठेवला परमेश्वरावर आणि जो रस्ता तुम्हाला दाखवला गेला त्याच्यावर पुढं चालत गेला. म्हणूनच तुमच्यासाठी अबंडन्सचा रस्ता महालक्ष्मी उघडतायत आणि या रस्त्यातून तुम्हाला प्रवेश करायचा आहे, पुढं जायचं आहे तुम्हाला. कारण हे जग तुमच्यासाठी एका नवीन जगात, एका अलौकिक क्षेत्रात तुम्ही प्रवेश करताय आणि हे जग, हे अलौकिक क्षेत्र म्हणजे तुमच्या नवीन, तुमच्या सुखाला एक हे देणारं आहे, चालना देणारं आहे. नवीन दरवाजे अजून तुम्ही जसं आज जाल तसे तुमच्यासाठी नवनवीन दरवाजे ह्या अबंडन्सच्या ह्याच्यामध्ये उघडले जातील आणि तुम्हाला एक अलौकिक क्षेत्रसुद्धा दाखवलं जाईल. ज्यांनी तुम्हाला नसताना दुखवलं ते तुम्हाला असताना बघून त्यांचं होश उडणार आहे. कारण सुख त्यांच्याकडेच येतं, त्यांच्याच दारी येतं, जे संघर्षानं, कष्टानं पुढं जातात. जगाने कितीही काही केलं तरी सुद्धा प्रामाणिकपणाचं फळ हे परमेश्वर योग्य वेळी देत असतो आणि ती योग्य वेळ तुमची आत्ता आली आहे. म्हणूनच महालक्ष्मी तुमच्यासाठी अबंडन्सचे दरवाजे उघडतायत आणि खूप मोठा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. हे असं एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते आणि त्या सगळ्यामध्ये महालक्ष्मी तुमचं स्वागत करतायत. थँक्यू सो मच.